स्वागत आहे मंडळी नवीन एका ब्लॉगमध्ये. तर माझं चालू आहे स्वयंपाक आणि सकाळचा स्वयंपाक. मला जायचं होतं बाहेर, लवकर उठायचं, लवकर आवरायचं आणि लवकर जायचं असं ठरलेलं होतं. पण कसलं काय आणि कसलं काय, रात्री जरा उशीर झाला झोपायला, त्याच्यामुळे उठायला सुद्धा उशीर झाला. आणि सकाळी सकाळी थोडासा थंड वारा लागला ना तर मस्त झोप लागते नाही का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आणि त्याच्यामुळे उशीर झाला. गरमीच्या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना स्वयंपाक करणं हा एक आपल्या गृहिणीसाठी एक टास्कच आहे नाही का. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण स्वयंपाक, वरण भात भाजी पोळ्या, म्हणजे किती वेळ लागतो तर वेळ लागतो, इतका तेल निघतो, घाम निघतो की सांगायलाच नको पाहिजे. आणि त्याच्यामुळे आजकाल मी स्वयंपाक झाल्यानंतर आंघोळ करते. मी येरुसात्याची कढी, आमच्या भागातली फेमस. हे सुकवलेले मशरूम आहेत, येरुसात्या बांबूला निघतात ना त्या येरुसात्या आहेत, त्याची मी बनवली कढी भरपूर दिवसानंतर. आणि इकडे पोळ्या पण टाकणं चालू आहे. आणि तसं म्हणजे मी गवारीची पण भाजी बनवली. गवार जरा थोडीशी छोटी, क्वांटिटी कमी होती गवारीची, मग काय होणार नाही म्हटलं आता. आणि मला आवडते ही भाजी, मी म्हटलं हे खात बसणार ती भाजी, मी हे खाणार. आणि इकडे भांडे पण पडलेले आहेत. आणि जो हा वॉलपेपर आहे ना, हा पेपर आहे. हा वॉलपेपर म्हणजे असं प्लॅस्टिकचा नाही आहे, साधा पेपर सारखा. त्याच्यामुळे बघा हा किती असा खराब झालेला आहे. असा आपला वॉलपेपर नाही आहे ना, असं प्लॅस्टिकचा कागद आहे आणि पाण्याने दिसतो, तर हा कागद खराब झाला. तर आज इथे बनवली गवारीची भाजी आणि गवार आणि बटाटा आहे. इथे आहे भात, कारण आमच्याकडे पाहुणे पण आलेले आहेत. यावर्षी भरपूर पाहुणे आहेत, त्याच्यामुळे जास्त स्वयंपाक करावं लागतो. वाटलं वगैरे सगळ्या भरून घेतल्या, भाजी पण मस्त उकडली. आणि मला ना ही भाजी खूप 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 जास्त प्रमाणामध्ये आवडते. आहा हा, काय भारी. तर मी हे खाऊन घेणार आहे मस्तपैकी. आणि आता गरमी तर इतकी भयानक आहे आमच्याकडे ना, मधामध्ये थोडा थोडा असा पाऊस येतो आणि त्या पावसामुळे ना अशी उष्णता निर्माण होते की भरपूरच अशी वाफ मारते जमिनीतून आणि खूप जास्त अशी गरमी होते. पण आता काय करणार, आपण पृथ्वी तलावावरच राहतो आणि ह्या सगळ्या कारणाला तर आपणच कारणीभूत आहे. आपण म्हणजे सगळी मानव जातच कारणीभूत आहे नाही का, निसर्गाचं चक्र बिघडवण्यामध्ये. झाली का? ती रुद्रांच्या कपड्यावर, वरतीच्या कपड्यावर आहे. हा, रुद्रांच्या कपड्यावर आहे. रुद्रांश तेरे कपड़े बता किधर है? मंग दादा को बता, लाइट लाइट लाव, मंग लाइट लाव, लाइट लाव, मग दिसतात. हो. स्वयंपाक वगैरे तर झालं. त्याच्यानंतर गॅस ओटा आवरायचा होता आणि भांडी होती. रात्रीचे फक्त भात आणि भाजीचे 2 टोपं होते, पण सकाळचे चहा नाश्ता मग ह्याचे त्याचे मिळून असे टोपलावर भांडे झाले. आणि भांडे घासायच्या आधी म्हटलं स्वयंपाक वगैरे झालाच आहे, तर आपण गॅस ओटा वगैरे क्लीन करूया, नंतर भांडे घासता येते. आणि भांडे पण बरेच असतात आजकाल, म्हणजे जेवढे आपल्या घरामध्ये लोक असतील त्याच्या 3 पट तर भांडे होतात. आणि माझ्यासारखी भांडे घासणारी कंटाळवाणी मुलगी असेल तर मग मी सगळे मिळूनच भांडे घासत असते, असे थोडे थोडे नाही घासत. गॅस ओटा आवरून घेतला, भांडे वगैरे आवरून घेतले, नंतर मी फरशी पुसायला घेतला. सकाळची तर एकदा झाडू लावून झालं होतं, पण घरामध्ये ना, आमच्या घरामध्ये निधी आणि तिचा भाऊ आला आहे आणि निधी पण आली आहे, त्याच्यामुळे ना सगळे लहान मुलं आमच्या घरातच गोळा होतात. मग कोणी काय आणतो, इतका कचरा वगैरे गोळा होतो. मग ते सारखं झाडावं लागते आणि कचरा होतो तर होतो, रेती माती पायासोबत येते, मग झाडावंच लागतो. म्हणून माझं ना दिवसभरात दुपारपर्यंत 2-3दा झाडू होते आणि संध्याकाळचं एकदा वेगळंच. हा, दूध पेलीस, व्हेरी गुड. आंबाचं दूध पितेस? किचनचा लुक मग अशी किती पसारा होता. आता एवढे भांडे घासून घेतले, किचन कट्टा अगदी स्वच्छ करून घेतला. आणि हे आपले 2 भाज्या, एक भात, पोळीचा डब्बा आणि माझ्या गरम पाण्याचा एक टोप आहे, म्हणून अशी इकडे अडचण आहे. मस्त झालं आता बघा चकाचक. आता मला कपडे वगैरे धुवायचे आहेत, ते मी धुवून घेणार. आता पाहुणे रावणे असतात ना, त्यांचे पण मुलं संध्याकाळी आंघोळ करतात, आपण पण संध्याकाळी आंघोळ करतो. गरमीच एवढी आहे की 2 टाईम आंघोळ केल्याशिवाय होतच नाही. मग कपडे पण भरपूर पडतात. जो कॉर्नर आहे ना तो तर एकदम घाण दिसतो, पण त्याला इग्नोर करा. इथे तव्याचा तेल वगैरे सांडतो, त्याच्यामुळे तेलाचं आहे, इकडे तेलाचं. पण आता मी काही दिवसामध्ये हा वॉलपेपर चेंज करणार आहे. घाण दिसायला लागला, वर आहे स्वच्छ, पण बाकी इकडून आहे ना घाण दिसायला लागला. पण आता राहू देते काही दिवस. आणि आता दिवाळीच्या नंतर म्हणजे मी 12व्या महिन्यात वगैरे चेंज केला, म्हणजे लावली मी 12व्या महिन्यापासून. आता जास्त दिवस झालेच कुठे,
आता आपण चेंज करावं लागेल, घाण दिसतो म्हणून, ऑप्शन नाही आपल्याकडे. आणि हा आमचा पसारा तर जशाच्या तसाच आहे, कारण हे रुद्रांशचे पप्पा ना व्यवस्थित लावत नाही तांदळाच्या गोण्या. त्यांना किती म्हणते फरशी वगैरे पुसतो आपण, तांदळाच्या गोण्यांना पाणी लागतो, मग तांदूळ खराब होतात, पण ते काही ऐकत नाही. हे सासरचे आंबे आहेत आणलेले, आणि झाडाचे आंबे हलवून आणले होते, आणि त्याच्यामुळे असे डागं डुगं लागलेले आहेत. आणि हे आहेत आईने आणलेले आंबे. हे आंबे पिकलेले आहेत तरीसुद्धा हिरवे दिसतात, आणि हा आंबा नाही हिरवा दिसतो. तसे काही आंबे पिकलेले आहेत, काही आंबे कच्चे आहेत. एखादं हा बघा पिकलेला आंबा आहे तरीसुद्धा हिरवाच आहे. इतका गोड आहे, इतका गोड आहे, खूप गोड आहे. कच्चा खायला गेला तरी इतका आंबट आहे की भयानक, तुम्ही तोंडावर सुद्धा घेऊ शकत नाही. आणि पिकलेला आंबा इतका गोड आहे. हा पण पिकलेला आहे. माझ्या याचा हात दुखतो ना, म्हणून ती काही जास्त वजा घेऊन नाही आली. थोडेसे आंबे आणले, जास्त नाही आणले. आणि आंबे पण भरपूर आहेत, किती काय खाणार. कंटिन्यू चालू आहे आंब्याचा रस, आंबे चोखणे, आंबे खाणे कंटिन्यू चालू आहे. कितीतरी आंबे खाणार. आंब्याने पण जड होतात ना, मग पोट वगैरे कधी स्वच्छ होत नाही, माहीत नाही कसं असते त्याचं ते. पण हे सुद्धा पिकलेले आंबे आहेत. आज परत जाणार आहोत आम्ही कार्यक्रमाला. हे सगळी पलटण घेऊन जाणार आहे मी कार्यक्रमाला. चला, माझे भरपूर कामं बाकी आहेत, जे की आता मला करायचे आहेत कामं. आणि इथून सगळं असं व्यवस्थित ठेवला. आता झाडून घेते. आणि मुलं आहेत ना एवढे, तर सगळा पसारा करतातच करतात. तुम्ही किती आवरून ठेवा, किती करून ठेवा, पण जो काही पसारा आहे तो पसरवतात. झाडू लावून फरशी पुसून घेतला, आणि नंतर होती माझी अंघोळ आणि कपडे धुवायचे. ह्या उष्णतेच्या दिवसामध्ये ना पाण्यातच राहावं असं वाटते. आणि आमच्या विदर्भामध्ये एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे आजकाल. पाऊस येतो त्याच्यामुळे असं गरम वाफ निघते, आणि त्याच्यामुळे डब्बल उष्णता जाणवते, गरमी होते. तर इथे मी फरशी पुसून घेते. लहान मुलं आहेत घरामध्ये, कोणी काय सांडवतो, कोणी कसं पण वापरतो, त्याच्यामुळे ना असे डागं पडतात फरशीवर, घाण होते. म्हणून मी आजकाल रोजच फरशी पुसते. नाहीतर कधी म्हणजे एखाद दिवस नाही पुसूचं वाटलं तरी चालत होतं, पण आता रोजच पुसावं लागतो फरशी. आणि आंबे वगैरे खातात मुलं, त्याच्यामुळे पण डागं पडतात इकडे तिकडे. आणि मस्त असा घरभर आंब्याचा वास दरवळत आहे. आणि मी एक खांद्यावर टॉवेलच घेऊन ठेवते, कारण ना माझ्या चेहऱ्यालाच जास्त घाम येतो, हातापायाला कुठे तेवढं नाही येत जेवढं फेसला किंवा गळ्याला जास्त प्रमाणामध्ये घाम येतो. त्याच्यामुळे स्वयंपाक, पाणी, कपडे लत्ते हे सगळं झालं तेव्हाच मी फरशी पुसते, आणि नंतरच मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश होते.